हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. द वे ऑफ हेवन. ट्रू वर्ड्स आर नॉट फाईन साउंडिंग वर्ड्स आर नॉट ट्रू. अ गुड मॅन डज नॉट अर्ग्यू. ही हू अर्ग्यूज इज नॉट अ गुड मॅन. द वाईज वन डज नॉट नो मेनी थिंग्स. ही हू नोज मेनी थिंग्स इज नॉट वाईज. The sage does not accumulate for himself. He lives for other people and grows richer himself. He gives to other people and has greater abundance. The Tao of heaven blesses but does not harm. The way of the sage accomplishes but does not content. मुक्तीचा मार्ग. सत्य शब्द श्रवणीय नसतात. श्रवणीय शब्द सत्य नसतात. सज्जन वाद घालत नाही. वाद घालणारा सज्जन नसतो. ज्ञानी याला अनेक गोष्टी माहीत नसतात. ज्याला अनेक गोष्टी माहीत असतात तो ज्ञानी नसतो. योगी स्वतःसाठी संग्रह करत नाही. तो इतरांसाठी जगतो आणि स्वतः समृद्ध होतो. तो इतरांना देतो आणि सुबत्ता प्राप्त करतो. मुक्तिदाता ताओ आशीर्वाद देतो परंतु नुकसान करत नाही. योगी यांच्या मार्गाने काम पूर्ण होते परंतु झगडा होत नाही. ज्ञानी यांची महानता. लाओत्सेने ताओबोधाची सांगता करताना आणि या ओवीची सुरुवात करताना 3 गोष्टी सांगितल्या आहेत. सत्य शब्द श्रवणीय नसतात. श्रवणीय शब्द सत्य नसतात. सत्य फार परखड असते आणि त्यामुळे ते कडू आहे असे वाटते. प्रत्येकाला त्याची स्तुती फार प्रिय आहे. स्तुती बहुतांशी खोटी असते. एखाद्याकडे नसलेले त्याच्याकडे आहे असे सांगून स्तुती केली जाते. परंतु त्याच्याकडे जे आहे ते तसेच्या तसे सांगितले तर ते त्याला रुचत नाही. कारण सत्य पचवायला फार अवघड असते. व्यवहारी जगतात पावलोपावली असत्याची पाठ धरावी लागते. जेव्हा ते उघड होते तेव्हा ते स्वीकारणे अहंकाराला मान्य नसते. मग एक असत्य झाकायला पुढे अनेक असत्यांची रांग लागते. यास्तव ज्ञानी मुळातच सत्य तेच बोलतो आणि सत्य तेच वागतो. ज्ञानी सरळ असतो. त्याला व्यवहारी जगताचे नियम माहीत असले तरी ते पाळावेत असे त्याला कधीही वाटत नाही. कारण सत्याचरणाने जे मिळते त्यातच ज्ञानी संतुष्ट असतो. याचा अर्थ अत्यावश्यक गरजा असत्याला आमंत्रण देणार नाहीत. यास्तव स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करून समाधानी राहावे. सज्जन वाद घालत नाही. वाद घालणारा सज्जन नसतो. वाद घालणे याचा अर्थ आपल्या मतांचा पुरस्कार करणे, गवगवा करणे असा आहे. यात अहंकार सुखावला जातो. तसेच वाद घालणाऱ्याला स्वतःच्याच मतांचा स्वतःला भरवसा नसतो. वाद घालणारा इतरांसह स्वतःचीही खात्री करून घेत असतो की त्याचे मत बरोबर आहे. तसे नसेल तर त्याला कोणाबरोबर वाद घालायचे कारणच नसते. परंतु तो 4 जणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आमचे उपनिषदकार ऋषी पहा, त्यांनी सांगितले की आत्मा आहे म्हणजे आत्मा आहे. तेथे वाद चर्चा संभवत नाही. ते म्हणतात की आम्हाला आत्मदर्शन झाले आहे. तुम्हाला त्याची खात्री करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. तुम्हाला आत्मदर्शन झाले नाही याचा अर्थ आत्मा नाही असे होत नाही. एखाद्याला गणित येत नाही याचा अर्थ गणितशास्त्र अस्तित्वात नाही असे होत नाही. तसेच हे आहे. ज्ञानी कधीही वाद घालत नाही. त्याला जे भावले आहे त्याची अनुभूती तो सांगतो. ज्याला त्यापासून काही घ्यायचे असेल त्याने ते घ्यावे. नसेल घ्यायचे तर घेऊ नये. ज्ञानी याला यामुळे काही फरक होत नाही. ज्ञानी याला अनेक गोष्टी माहीत नसतात. ज्याला अनेक गोष्टी माहीत असतात तो ज्ञानी नसतो. अगदी स्वाभाविक आहे. ज्ञानी देह जीवित राहण्यापुरते मिळाले की तृप्त असतो. तेवढ्यापुरते त्याला भौतिक ज्ञान मिळाले की ते पुरेसे होते. कारण त्याला त्या देहाचा उपयोग करून या विश्वात जे एकमेव जाणण्यास योग्य आहे ते म्हणजे आत्मब्रह्म ते जाणायचे असते. भौतिक उपभोग घेणाऱ्याला नवनवीन माहिती हवी असते.
ज्ञानियाला या विश्वात फक्त आत्मब्रह्म माहीत असते. या पलीकडे त्याला कशातही स्वारस्य नसते, कारण ते एक जाणले की या विश्वात आणखी काही जाणायचे शिल्लक असत नाही. ज्ञानी यांची निस्पृहता. लाओत्से पुढे सांगतो की योगी स्वतःसाठी संग्रह करत नाही, तो इतरांसाठी जगतो आणि स्वतः समृद्ध होतो. तो इतरांना देतो आणि सुबत्ता प्राप्त करतो. जो फक्त स्वतःसाठी जगतो, स्वतःसाठी वस्तुजगताचा संग्रह करतो, तो इतरांचे शत्रुत्व ओढवून घेतो. संग्रह याचा अर्थच अनावश्यक मिळवणे, गरजेपेक्षा जास्त गोळा करणे, केवळ क्षमता आहे म्हणून मिळवणे, उपभोगांची लालच आहे म्हणून मिळवणे. यात देह जीवित ठेवण्यापेक्षा तो नटवण्यात आणि सजवण्यात स्वारस्य आहे. हे पाहणाऱ्याला कधीही संतोष वाटत नाही. त्याला या वैभवाचा हेवा वाटतो. इतरांकडे ते नाही म्हणून त्या आशांकडे असते. याचा कधीही अगदी चुकूनसुद्धा दुरुपयोग करू नये. आपल्यात 4 जणांपेक्षा जी जास्त मिळवण्याची क्षमता आहे ती इतरांना मदत करण्यासाठीच, त्यांच्या उपयोगी होण्यासाठीच भगवंत श्रींनी दिलेली आहे. यातच तुमच्यासह सर्वांचा उद्धार आहे. तुम्ही पूर्ण क्षमतेने मिळवा, स्वतः भरपूर उपभोगा आणि जास्तीचे लायक गरजूंना द्या. त्या योगे तुमच्याप्रमाणेच तेही गतसंचितामधून बाहेर येतील. त्यांनाही तुमच्याबरोबर भगवंत श्रींची यात्रा करायला घेऊन जा. श्रीमद भगवद्गीतेत जास्तीचे अनावश्यक संग्रही करणाऱ्याला, अनावश्यक उपभोग घेणाऱ्याला चोर असे म्हटले आहे. कारण ही एक प्रकारे इतरांची वंचना आहे. त्यांना ते मिळवून देण्यात अडथळा आहे. देहधर्म चालवताना उपभोग घ्यावे लागतात. तसे करताना कोठे कधी थांबावे हे तारतम्य पाळावे लागते. मिळते आहे म्हणून उपभोगत असणे ज्ञानी याचे लक्षण नाही. ती बालबुद्धी आहे. योगी स्वतःसाठी संग्रह करत नाहीत. ते जे मिळेल ते गरजूंना निरपेक्ष बुद्धीने देतात. योगी सतत कर्मयोग करत असतात. स्वतःचे भागले तरीही कर्मयोग थांबवत नाहीत. जे मिळेल ते सर्वांना उपलब्ध करतात. आपल्यासह सर्वांचा उद्धार कसा होईल याची काळजी घेतात. ते विश्वाची चिंता करतात. जो संग्रह करतो तो स्वतःवर शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक इत्यादी अशी अनेक संकटे ओढवून घेतो. तो कधीही शांत असू शकत नाही. सतत विचारात, चिंतेत असतो. एकदा एका योग्याकडे एक श्रीमंत गृहस्थ समुपदेश घ्यायला आला. तो योग्याला म्हणाला की मला एकट्याला आपल्याशी काही बोलायचे आहे. योगी म्हणाला, मग त्यासाठी एकट्याने या. ही इतकी गर्दी कशासाठी घेऊन आला आहात? तो गृहस्थ इकडे तिकडे पाहून म्हणाला की येथे तर कोणीच नाही. त्यावर योगी त्याला म्हणाला, बसा, डोळे मिटा आणि आता सांगा की आत किती आणि कसली गर्दी जमलेली आहे. यांच्यासह मी तुम्हाला जे काही सांगेन ते तुम्ही शांतपणे ऐकणारही नाही. तुम्ही एकटे असल्यास हा इतकाच उपदेश पुरेसा आहे. ही जी आत गर्दी आहे ना, तिच्यासाठीच अनावश्यक उपभोग घेतले जातात. योगी स्वतःला आवश्यक ते उपभोगतो आणि उरलेले इतरांना देतो आणि स्वतःप्रमाणे त्यांनाही आत्मज्ञानी करतो. आत्मज्ञान मिळाले की विश्वातील सारी सुबत्ता मिळाली. हरि ओम.